हॅलो स्टुडंट, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये इयत्ता 12वी विषय फिजिक्स युनिट नंबर फर्स्ट रोटेशनल डायनॅमिक्समधून व्हॉट इज सर्क्युलर मोशन आणि त्याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ओके, व्हॉट इज सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि त्याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्याचबरोबर कॅरेक्टरिस्टिक्स, ओके, त्याचबरोबर आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. रिस्टिक्स of circular motion, okay, of circular motion, circular motionच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. त्याचबरोबर कायनेमॅटिक्स स्टडी करणार आहे आपण. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, थर्ड पॉइंट काय आहे, कायनेमॅटिक ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशनच्या गतिविषयक, सर्क्युलर मोशनच्या गतिविषयक माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण व्हॉट इज सर्क्युलर मोशन पाहूयात. सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे पाहू. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर सर्क्युलर मोशन ऑफ ए ऑब्जेक्ट इज ए मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो त्यावेळेस तो ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग जर मूव्ह होत असेल, सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग जर मूव्ह होत असेल किंवा मोशन होत असेल त्यावेळेस त्याची मोशन कशी असते, सर्क्युलर मोशन असते. हा ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात आणि हे सर्कल आहे आणि त्याचा हा सर्कम्फरन्स आहे. आता या सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग ज्यावेळेस त्याची मोशन होत असते त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची मोशन कशी असते, सर्क्युलर मोशन असते. ओके, सर्क्युलर मोशन असते. ओके, आता याचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आपण एक्झाम्पल काय सांगू शकतो, मून ओके, मून रिव्हॉल्व्स अराउंड ए सन, मून रिव्हॉल्व्स अराउंड ए अर्थ. ओके, म्हणजेच अर्थ भोवती, ओके, अर्थ कन्सिडर करूयात आणि अर्थ भोवती मून काय होणार आहे, रोटेट होणार आहे एका फिक्स ऑर्बिटमध्ये. म्हणजे त्यांची मोशन कशी आहे, मूनची मोशन कशी आहे, सर्क्युलर मोशन आहे अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किंवा अलॉंग अर्थ. ओके, आपण याला मून म्हणू शकतो, मून, आणि याला अर्थ म्हणू शकतो. ओके, येते लक्षात. तर मूनची मोशन अर्थच्या अलॉंग असणं म्हणजेच मूनची मोशन कशी आहे, सर्क्युलर मोशन आहे. ओके, सेकंड पॉईंटमध्ये आपण स्टडी करणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय समजलं आपल्याला, एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याची जी मोशन असणार आहे त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणणार आहे. ओके, आता याच्यासुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन इज इट इज ॲन ॲक्सलरेटेड मोशन. ओके, सर्क्युलर मोशन जे असणार आहे ती ॲक्सलरेटेड मोशन असणार आहे. आणि ॲक्सलरेशन म्हणजे काय तुम्हा सर्वांना माहिती आहे. ॲक्सलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, म्हणजे वेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते, और वेलॉसिटी डिक्रीज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथे ॲक्सलरेशन दोन प्रकारचं असणार आहे, एक पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन आणि दुसरं निगेटिव्ह ॲक्सलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनमध्ये काय होणार आहे, तर वेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशनमध्ये काय होणार आहे, वेलॉसिटी डिक्रीज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, ज्यावेळेस आपण सायकलवरून जात असेल त्यावेळेस
ते सायकलची जी वेलॉसिटी असणार आहे, सायकलचं जे स्पीड असणार आहे सुरुवातीला कमी असणार आहे, नंतर ते काय होणार आहे, वेलॉसिटी स्पीड इन्क्रीज होणार आहे. सुरुवातीला सायकलची वेलॉसिटी कमी असणार आहे, नंतर ती वेलॉसिटी वाढणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. तिथे जे ॲक्सलरेशन असणार आहे ते पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन असणार आहे. ओके, पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनने ती सायकल मूव्ह होणार आहे आणि कालांतराने ओके एका ठराविक वेलॉसिटीला ज्यावेळेस ती सायकल पोहोचेल आणि तिथून त्या सायकलची वेलॉसिटी काय होणार आहे, कमी होणार आहे, वेलॉसिटी कमी होणार आहे. पायडल आपण त्याचे जे पॅन्डल असणार आहेत त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट करणार आहे तो कमी केल्यानंतर त्याची वेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. वेलॉसिटी डिक्रीज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, विथ रिस्पेक्ट टू टाईम. त्यावेळेस वेलॉसिटी डिक्रीज केल्या कारणाने ॲक्सलरेशनसुद्धा डिक्रीज होणार आहे आणि ते ॲक्सलरेशन कसं असणार आहे, निगेटिव्ह ॲक्सलरेशन असणार आहे. ओके, निगेटिव्ह ॲक्सलरेशन असणार आहे. म्हणजेच सर्क्युलर मोशन ही जी मोशन असणार आहे ती ॲक्सलरेटेड मोशन असणार आहे. आणि ॲक्सलरेशन दोन प्रकारचं असतं, एक पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, एक निगेटिव्ह ॲक्सलरेशन. ज्यावेळेस वेलॉसिटी इन्क्रीज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम त्यावेळेस पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, ज्यावेळेस वेलॉसिटी डिक्रीज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम त्यावेळेस निगेटिव्ह ॲक्सलरेशन असणार आहे. ओके, दुसऱ्या एका एक्झाम्पलद्वारे सुद्धा आपण पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशन इन सर्क्युलर मोशन समजून घेऊ शकतो. ज्यावेळेस आपण एखादा सीलिंग फॅन ऑन करूयात, सीलिंग फॅन ऑन केल्यानंतर इनिशियल वेलॉसिटी कमी असणार आहे, ती वेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आहे, ती वेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईमनुसार ती वेलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तिथे ॲक्सलरेशन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह. आणि एका ठराविक वेलॉसिटीला गेल्यानंतर आपण जर फॅन ऑफ केला तर तिथे वेलॉसिटी डिक्रीज होणार आहे. ओके, वेलॉसिटी डिक्रीज होऊन तो फॅन बंद होणार आहे, स्टॉप होणार आहे. वेलॉसिटी डिक्रीज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, टाईमनुसार ती वेलॉसिटी डिक्रीज होणार आहे. तिथे निगेटिव्ह ॲक्सलरेशन असणार आहे. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनला आपण काय म्हणतो, ॲक्सलरेशन म्हणतो. ओके, ॲक्सलरेशन म्हणतो. आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशनला काय म्हणणार आहे रिटार्डेशन म्हणणार आहे. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनला ॲक्सलरेशन म्हणणार आहे, निगेटिव्ह ॲक्सलरेशनला रिटार्डेशन म्हणणार आहे. ओके, त्याचबरोबर सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी याची डायरेक्शन कशा प्रकारे चेंज होते हे सुद्धा आपण पाहू शकतो. ओके, हा आहे ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होत आहे. ओके, आता हा ऑब्जेक्ट याची लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन या दिशेने आहे असं म्हणूयात, वेलॉसिटीची डायरेक्शन या दिशेने आहे असं म्हणूयात. ओके, आता हा ऑब्जेक्ट कालांतराने मूव्ह होऊन इथे आला तर त्याची वेलॉसिटी अशा प्रकारे असणार आहे, त्याच्या वेलॉसिटी डायरेक्शन ही अशी असणार आहे. ऑब्जेक्ट इथे आल्यानंतर त्याच्या वेलॉसिटीची डायरेक्शन अशी असणार आहे, या दिशेने असणार आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्ट इथे आल्यानंतर त्याची डायरेक्शन अशी असणार आहे, ऑब्जेक्ट इथे आल्यानंतर त्याची डायरेक्शन अशी असणार आहे. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस काय होत आहे तर ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल त्यावेळेस त्याच्या वेलॉसिटीची डायरेक्शन ॲट इन्स्टंट काय होत आहे, चेंज होत आहे, ॲट इन्स्टंट चेंज होत आहे. ओके, म्हणजे हा ऑब्जेक्ट इथे असताना वेलॉसिटी अशी आहे, हा ऑब्जेक्ट इथे आल्यानंतर त्याची वेलॉसिटी अशी, किंवा हा ऑब्जेक्ट इथे आल्यानंतर त्याची वेलॉसिटी याच दिशेने, हा ऑब्जेक्ट इथे आल्यानंतर याच दिशेने अशी राहणार नाही. म्हणजे ती प्रत्येक वेळेस काय होणार आहे, चेंज होणार आहे, सेम राहणार नाही, ती प्रत्येक वेळेस काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, ही सुद्धा एक आपण कॅरेक्टरिस्टिक्स सांगू शकतो. म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्यावेळेस त्याच्या वेलॉसिटीची डायरेक्शन ही प्रत्येक वेळेस चेंज होत असते ॲट इन्स्टंट. इथे आपण म्हणू शकतो बघा, द डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. ओके,
ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल त्यावेळेस एव्हरी इन्स्टंटला त्याची डायरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, एव्हरी इन्स्टंटला त्याची डायरेक्शन ही चेंज होणार आहे. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स कोणती आहे तर इट इज. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे इट इज अँड पिरियडिक मोशन. ओके, तर ही पिरियडिक मोशन कशा प्रकारे असणार आहे ते आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. ओके, एक आपण क्लॉक कन्सिडर करूयात आणि याच्यामध्ये बघा एक मिनिट काटा असणार आहे, तो पिरियडिकली चेंज होतो. बरोबर, म्हणजे आता इथे 12 वाजले असं कन्सिडर करूयात. तो मिनिट काटा 1 वाजल्यानंतर सुद्धा इथे येणार आहे, 2 वाजल्यानंतर सुद्धा इथे येणार आहे, 3 वाजल्यानंतर सुद्धा इथे येणार आहे. म्हणजे त्याची मोशन कशी आहे, पिरियडिक मोशन आहे. म्हणजे तो तासानंतर त्याची पोझिशन काय असणार आहे, प्रत्येक 1 तासानंतर त्याची पोझिशन काय असणार आहे, ही पोझिशन असणार आहे. ओके, किंवा आपण जर फॅनचं उदाहरण घेतलं, ओके, फॅनचं उदाहरण घेतलं तर त्याचीसुद्धा पोझिशन काय असणार आहे. ओके, त्याचीसुद्धा पोझिशन काय असणार आहे, सुरुवातीला ही पोझिशन असेल तर तो काय होणार आहे, एक रोटेशन कंप्लीट करून तो इथे येणार आहे, नंतर काही कालांतराने तो इथे येणार आहे, नंतर काही कालांतराने तो तिथे येणार आहे. जरी टाईममध्ये व्हॅरिएशन असेल तरीसुद्धा ती पिरियडिक मोशन असणार आहे. म्हणजे ठराविक कालावधीनंतर तो त्या पोझिशनला येणार आहे. तर ड्युरिंग द मोशन, ओके, आपण त्याला अशा प्रकारे डिफाईन करू शकतो. इट इज अन पिरियडिक मोशन. ओके, ड्युरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट इट्स पाथ. ओके, तो पाथ काय करणार आहे, रिपीट करणार आहे. तो पाथ काय करणार आहे, रिपीट करणार आहे. ड्युरिंग सर्क्युलर मोशन पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. ही काय आहे, त्याची एक ट्रॅजेक्टरी आहे आणि त्या सेम ट्रॅजेक्टरीवरून तो पाथ काय करणार आहे, रिपीट करणार आहे ड्युरिंग सर्क्युलर मोशन. आणि त्यालाच काय म्हणणार आहे आपण, पिरियडिक मोशन म्हणणार आहे. त्या ऑब्जेक्टची पिरियडिक मोशन ही त्याची सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली. पहिल्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय पाहिलं तर ॲक्सलरेटेड मोशन आहे. त्याचबरोबर त्याची जी डायरेक्शन असणार आहे, वेलॉसिटीची डायरेक्शन, ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीची डायरेक्शन ॲट इन्स्टंट चेंज होते. हे आपण फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पाहिलं. आणि दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय पाहिलं तर त्याची जी मोशन असणार आहे ती पिरियडिक मोशन असणार आहे. म्हणजेच तो पाथ काय करणार आहे, रिपीट, सेम ट्रॅजेक्टरीवरून तो पाथ काय करणार आहे, तो ऑब्जेक्ट तो पाथ काय करणार आहे, रिपीट करणार आहे. तर या 2 कॅरेक्टरिस्टिक्स आपण समजून घेतलेल्या आहेत. तर आता नेक्स्ट टॉपिकमध्ये किंवा नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन स्टडी करणार आहे. कायनेमॅटिक्स म्हणजे काय, गतिविषयक माहिती करून घेऊयात. ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल त्यावेळेस त्याच्यावरती ज्या गतिविषयक वेगवेगळ्या टर्म ॲक्ट होणार आहेत, जसं की ॲक्सलरेशन असेल, वेलॉसिटी असेल, ओके, त्याचबरोबर डिस्प्लेसमेंट असेल. तर ज्यावेळेस सर्क्युलर मोशन असणार आहे तर तिथे कोणकोणत्या टर्म असणार आहेत हे आपण कंपॅरिझन, लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन यांचं कंपॅरिझन करून सांगूयात. ओके, तर नेक्स्ट टॉपिकमध्ये, नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण कायनेमॅटिक्स स्टडी करणार आहे. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशनच्या गतिविषयक माहिती घेणार आहे. ओके, आता आपण कंपॅरिझन करून सर्क्युलर मोशनचे कायनेमॅटिक्स स्टडी करणार आहे. तर लिनियर मोशन, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याची जी मोशन असणार आहे ती लिनियर मोशन असणार आहे. बरोबर, आणि एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याची मोशन ही सर्क्युलर मोशन असणार आहे. आता लिनियर मोशनमध्ये ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस होतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट असतं. ओके, ते आपण एसनं डिनोट करतो. बरोबर, x1 पोझिशनपासून पार्टिकल x2 पोझिशनला गेला, पोझिशन चेंज झाली. ही पोझिशन कशी आहे, लिनियर पोझिशन चेंज झाली. बरोबर, ते कोणतं डिस्प्लेसमेंट आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस झाला, तिथे कोणतं डिस्प्लेसमेंट आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट, ते आपण यसने दाखवतो. ओके, त्याचबरोबर आता
आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट पाहूयात. ओके, ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस झाला. बरोबर, ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस झाला. x1 पासून तो x2 ला गेला. बरोबर, आणि हे काय आहे तर सेंटर ऑफ सर्कल आहे. बरोबर, जर आपण कंपॅरिझन केलं तर इथे ऑब्जेक्ट x1 पासून ज्यावेळेस x2 ला जातो त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे डिस्प्लेसमेंट होणार आहे ते अँगलच्या स्वरूपात असणार आहे. तिथे अँगल चेंज झालेला दिसतो आपल्याला. बरोबर, इथे अँगल चेंज झालेला दिसतो आणि तो अँगल कशाने दाखवलेला आहे, थिटाने दाखवलेला आहे. ते डिस्प्लेसमेंट कशाने दाखवलेलं आहे, अँगलने दाखवलेला आहे, म्हणजेच थिटाने दाखवलेला आहे. इथे डिस्प्लेसमेंट कोणत्या स्वरूपात झालेलं आहे, अँगलच्या स्वरूपात झालेलं आहे आणि ते कशाने दाखवलेलं आहे, थिटाने दाखवलेलं आहे. बरोबर, आता आपण जर डेफिनेशन्स पाहिल्या, कशाचे डेफिनेशन, लिनियर वेलॉसिटीची डेफिनेशन पाहिली तर ती काय असते, v इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, वेलोसिटीची डेफिनेशन काय असते, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर इथे आपण अँग्युलर वेलॉसिटी कशाने दाखवणार आहे, ओमेगानं. तर ते कशा प्रकारे डिफाईन करू शकतो तर डिस्प्लेसमेंट, आणि हे डिस्प्लेसमेंट कसं आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर हा फॉर्म्युला कशासाठी झाला तर लिनियर डिस्प्लेसमेंटसाठी झाला. एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असेल तर त्याची वेलॉसिटी काय असणार आहे, एस अपॉन टी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आणि ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल, ओके, त्यावेळेस त्याची जी अँग्युलर वेलॉसिटी असणार आहे, अँगलमध्ये जो चेंज असणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण अँग्युलर वेलॉसिटी म्हणूयात. अँग्युलर वेलॉसिटी कशाने दाखवणार आहे, थिटा अपॉन टीने दाखवणार आहे. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच काय बघा, अँग्युलर वेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement with respect to time. ओके, with respect to time. लक्षात आलं, angular velocity is the rate of change of angular displacement with respect to time. आणि त्याचं फॉर्म्युला काय आहे, ओमेगा इज इक्वल टू थिटा अपॉन टी. ओके, लिनियर ॲक्सलरेशन कशाने दाखवतो आपण, एने दाखवतो. आणि लिनियर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय लिहितो, ॲक्सलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे लिनियरच्या बाबतीत झालं. आता अँग्युलर ॲक्सलरेशन आपण कशाने दाखवणार आहे, अल्फाने. ओके, अँग्युलर ॲक्सलरेशन कशाने दाखवणार आहे, अल्फाने. जर लिनियरसोबत कंपॅरिझन केलं तर आपल्या असं लक्षात येतं की इथे सुद्धा काय आहे, वेलॉसिटीचा चेंज आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. पण ही वेलॉसिटी कोणती असणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी आहे. बरोबर, अँग्युलर ॲक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता याची डेफिनेशन कशी करू शकतो बघा आपण, अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इज द रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity omega with respect to time. आणि ते आपण कशाने डिनोट करणार आहे तर अल्फाने डिनोट करणार आहे. ओके.